दमन मंडळ माऊचे जांभूळ सविनय सहर्ष सादर करीत आहोत। श्री प्रदीप रेवाळे लिखित प्रसाद दोबट दिग्दर्शित एक ऐतिहासिक नाट्य कलाकृती पावनखिंड पावनखिंड पावनखिंड। नमस्ते नमस्ते सदा दैवते तथाहि दरबार में आए कि नहीं? मम्मी क्या पूछे थे? एकदम मायना आपको गुरु फरमाया पता है? जी नहीं। तुम्हारे शिवा ने तख्त आदिल शाही के खिलाफ बगावत की है, अफजल खान को दगा करके कत्ल की और अब वो सारा मुल्क लुट रहे। दरबार को शक है कि तुम्हारी खुश है उस शिवा को। खुश आमची कुठल्या दरबारात आमच्या शक घेतला? दरबार म्हणजे हे फाजल खान वाघाच्या शिकारीला जाऊन नुसत्या डरकारीला घाबरले। त्यांनी काय शक घ्यावा कोणावर? शिकार काय करणार? आता बाप कुठं मेला याची चौकशी न करता पळून आले। वीर अफजल खानाने आपल्या इमानापायी जीव कुर्बान केला आदिलशाहीवर आणि हे नुसत्या कुत्र्यासारखे पळून आले। राजे जबान संभाल के वरना फाजल खान ओ तलवारीची मूठ सोडा। हीच हिम्मत जर जावळीत दाखवली असती ना तर किमान बापाला वाचविलं असतं। शहाजी राजे जुबा पे पाबंदी रखो, दरबार में शक रहने से अच्छा आपके ईमान की सफाई कीजिए। बडी बेगम आमचा थोरला मुलगा अफजल खानाने कनगिरीच्या लढाईत आपल्या सोबत नेला आणि त्याचा वध झाला म्हणून आम्ही तक्रार केली नाही। विजापूर पासून तंजापर्यंतची दौलत आम्ही वाढवली। माफी असा मी बेगम साहेब, आपला दोष आमच्यावरच असतो। तर हे रिश्ते में जमा खामोश शाहजी। बेगम साहिबा हम ये बर्दाश्त नहीं कर सकते, तो आप क्यों नहीं शिवा को पकड़ने नहीं जाएंगे क्योंकि वो आपका लड़का है। बेगम साहेबा आम्ही शिवाजीवर चाल करून जाण्यास तयार आहोत, पण तिथे आमची हार झाली तर तुम्ही आम्हाला जिम्मेदार ठरा। शहाजी आपल्या पुत्राच्या प्रेमापोटी गद्दार ठरला असंच म्हणाल, नाहीतर आजच आम्ही आमची फौज घेऊन शिवाजीवर चाल करून जाण्यास तयार आहोत। आप जा सकते हैं, हम सोच के आपको बता देंगे। हुजूर शाहजी को क्यों नहीं भेज देते शिवा को पकड़ने? आप ऐसा ना करें। अगर शाहजी शिवा को पकड़ने के लिए गोद लेके गया और शिवा को मिल गए तो? इसका हमें अंदाजा है, इसलिए हमने सिद्धि जौहर को बुलाया है, उनको बुलाया जाए। सिद्धि जौहर हाजिर हो। आइए जौहर साहब, आदिलशाही दरबार में आपका स्वागत है। हम आपको शिवा को पकड़ने भेज रहे हैं। बेशक हम तैयार हैं। उस शिवा को जिंदा पकड़ के आपके सामने पेश करूंगा। बहुत खूब। आपके साथ हम फादर खान मुस्तेमा जमा और गाय जितनी फौज खजीना लेके जाने की इजाजत देते हैं। दरबार का कामकाज आज के लिए बर्दाश्त किया जाए। उस शिवा को क्या लगता है
अफजल खान को दगाबाजी से मारा वैसा हमें भी मारेगा क्या? उसे पिंजरे में बंद करके इस बीजापुर ले आऊंगा। राणी बेगमने आवाहन केले की शिवाजीला पकडून जो आणेल त्याला मोठे इनाम दिले जाईल. तो विडा उचलून अफजल खान स्वराज्यावर चाल करून आला. येताना मंदिरं नष्ट केली, गावं उद्ध्वस्त केली. स्वराज्यावरील चालून आलेल्या अफजल खानासारख्या मोठ्या संकटाला महाराजांनी अत्यंत शौर्याने व चतुराईने पार करून स्वराज्याचे रक्षण केले आणि प्रतापगडावर सारे मावळे आणि प्रजा आनंदाने नाचू गाऊ लागले. देवा तुझा निवेद देवा तुझा चरणी भागो आमचं हे असून देवा या तुझा देवा तुझो माग नंतर देवा तुझा निवेद जय बोलशील ना जय बोलशील ना जय बोलशील ना मोठ्याने. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जगदंब जगदंब जगदंब. हे स्वराज्य व्हावे ही तर स्त्रींची इच्छा. स्वराज्य रक्षणासाठी जन्माला होता मी. पण आजवर आमच्यावर अनेक संकटे आली पण आम्ही कधी माघार नाही घेतली. परंतु आम्हास भीती वाटते ती आमच्या रयतेचीच. कारण संकटांमागून संकटे येतच आहेत. राजे या क्षणी आपण शांत व्हावे. स्वराज्यावरील मोठे संकट अफजल खानाबरोबर ते मातीत मिळावे. शांत कसे शांत बसावे. तिकडे ती विजापूरची बडी बेगम अफजल खानाला मारल्यानंतर शांत बसेल असं वाटत होतं. पण बहिर्जींच्या हेरीगिरीतून आम्हास अशी बातमी मिळाली आहे विजापुरात पुन्हा हालचाली चालू झाले. आम्हास जेलबंद करून विजापुरात परपडत नेण्याच्या. राजे ही तर फार मोठी चिंतेची गोष्ट आहे. पंत आजच पुण्याला खिळका पाठवा. पुण्याला खिळका आणि तो कुणासाठी? स्वराज्यातील एक अष्टपैलू धडधाकट शरीरयष्टीचा स्वामिनिष्ठ करारी कोणत्याही आमिषाला बळी न पडणारा देशपांडे घराण्यातील एकमेव लखलखणारा हिरा बाजी प्रभू देशपांडे यांना.
घरात धारकरी शोधतोय सा. आम्हाला वाटलं जगदाड्यांचा वारसा पुढे कोणी चालवतोय की नाही. गुलाबी जगदाचा पोर आहे म्या. आबानी पाटील आहे तुमच्याकडे. या मात्र बेस केलं गुणाजीरावांनी. बाकी काय म्हणतात गुणाजीराव, हेच आहेत नव्हे. वैजी बरं आहे. तलवारबाजी कोणी शिकवली? आबानी शिकवली. तुमच्याबद्दल बरंच काय सांगितलं. म्हणूनच तर चाकरीसाठी तुमच्याकडे आलो या. बाजी बिंदास्त आहे हा यशवंता. धारकरी म्हणून ठेवून घेऊयात त्या असले. वय आणि ताकद आहे पट्ट्या. अगदी चपळाईनं आणि करड्यानं जर बाजूला तलवार फिरवतो या. होणार तिकडे. अरे पानवाडा भुका लागली या. अहो सरकार अरे रक्कम झाली बघा. रक्कम हातावर रक्त येत आहे की. अरे जखमीला हळद लावत बसलो तर शत्रू मान कापून घेऊन जाईल यशवंतराव. अरे सैनिकाने असं चोळत बसायचं नसतं. कितीही लागलं तरी अंगात जीव असेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं असतं यशवंता. अरे झालं की नाही. अहो पानं लावून झाली आहे. आता काय डोंगळे घेणार की का? चला रे हात पाय धुवून छान भाकरी गाऊन घेऊ. शिवाजी महाराजांचा खलिता आणलाय. काय राजांचा खलिता? राज संकटच नाही ना वय यशवंतराव. वाचा खलिता. परमबंधू बाजी प्रभू देशपांडे या साष्टांग नमस्कार. स्वराज्यावर संकटाचं जाळं पसरायला विजापुरात हालचाली चालू झाल्या आहेत. तरी विलंब न करता आपण आणि मोठे बंधू फुलाजी देशपांडे यांना लवकरच घेऊन या. मोहीम आखायची आहे. आमचा कलिता मिठाच रवाना व्हावा. दादा चला तयारी लागा. ए घोडी काढा रे. अहो सरकार हात पानं लावली आहे ना. आधी खाऊन घ्या मग निघा. कसं यशवंता, अरे राजांचा खलिता म्हणजे खुद्द परमेश्वराचा आदेश. अरे स्वराज्याच्या कामात अशी दाईगाई करून चालायची नाही. चला रे. रयतेच्या रक्षणासाठी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या जिजाऊंचं जय करू. स्वराज्यासाठी तांबूक विसरू शत्रूंशी लढतया. अरे या स्वराज्यावर चाल करून आलेला तो विजापूरचा सरदार अफजल खान त्याचा कोतरा काढून राजा सही सलामतीने सुटले. अरे या स्वराज्यासाठी त्या खानाचा वध केला. आता फक्त लढायचा राजांसाठी. यशवंता जीवात प्राण असेपर्यंत ना आता शत्रूवर तुटून पडायचं. चला. हर हर कुठं बसली म्या. धनी कुठे गेलं ती. धनी ओ धनी. धनी ओ धनी कुठं आहेसा. बया जनावर जवळ की तुझ्या. धनी ओ धनी. बया वाघ आणि कोला जोडीने येतात की काय. धनी ओ धनी. आता बया कमाल झाली. म्या धन्याला हाक मारते तर वय काय म्हणताय. अरे असं भांडू नका. थांबा जरा. तुम्हाला जवळ यायचं असेल तर या. काय माहित. धनी ओ धनी. आता या मात्र मोर. बघतेस तुम्हाला. धनी हे मोर येऊ नका. खांडोळी करून तुझी. ए बया काय करतेस काय. हे भवाने तुझा धन्या आहे. धन्या माझं धनी हा? तिथं होतं झाडीत काय करीत होतात. अगं गंमत केली. जावा तिकडे बोलू नका माझ्याशी. चल आता कोणी बघितलं तर पकडलं जायचं. आपलं काय ठाव ठिकाण आहे होय कुठे. की. स्वराज्याच्या कामात हाय नको. चल आता. चला. उत्तर काय आलं. राजे आजच खबर मिळाली. बाजी प्रभू आज येत आहे. गुजरा राज बाहेर बाजी प्रभू आले आहेत. पाठवून द्या त्यांना.
मुजरा राजे. या बाजी, स्वागत आहे तुमचं. फुलाजी, स्वागत आहे तुमचं. कशी काय, बरे आहात ना? घरी सर्व नीट आहे ना? होय राजा, घरची आठवण काढतात आहे तुमची. ठीक आहे. बरं हा कोण? याला आम्ही ओळखलं नाही. राजे, यो यशवंता मोहनगडावरच्या किल्लेदार विठोबाचा जावई अहो नव्यानं रुजू झाला आमच्या सोबत. शब्बास बाजी, अशा तरुण मावळ्यांची भर स्वराज्याला व्हायलाच हवी. स्वराज्याला मावळ्यांची कमी पडता कामा नाही. बाजी, फुलाजी, पंत बसा. राजे, एवढ्या तातडीने बोलवलं. बाजी, कारण ही तसंच आहे. तिकडे त्या विजापूरच्या बडी बेगमने पुन्हा हालचाली चालू केल्या आहेत. यासाठी आम्हाला मिरजेचा वेढा उचलावा लागला. कारण शाहिस्ते खान अपाट फौज घेऊन औरंगाबाद पार करत अहमदनगरला पोहोचला आहे. मग राजाने वेळेत सावध व्हावं. राजे, आपण नाही राजे, आपण तसं केलं तर शत्रू आपल्या पाठोपाठ 12 मावळात घुसेल. होय बाजी, आम्हालाही वाटतं पनालगड गाठावा. राजे, गडावर तर आदिलशाचा सरदार सय्यद खान ठाम आणून बसलाय. अरे राहू दे, आम्ही जातो आणि त्याचा गटर धरून देतो गडाकडे फेको. नाही बाजी, असा आतताईपणा करू नका. आम्हाच माहितीये गडावर फारशी गर्दी नाही आणि तो सय्यद खान आमच्याच मायबहिणींच्या बरोबर हात टाकतो आणि आमचेच त्याची चाकरी करताय. आबाजी प्रभू आणि मानाजी नाही. राजन, आम्ही मोर होतो आणि त्यांच्या मुसक्या बांधूच्या गडावरून ढकलून देतो. राजन, फक्त हुकूम करा. 600 बांधलांची फौज तुमच्या आधी पणाल्यावरती पोहोचून गड साफ करते. नाही फुलाजी, असं जर केलं तर गडावरील आपली जनता चिरडली जाईल. बाजी, फुलाजी, तुम्ही असं करा. आपली 600 बादलांची फौज घेऊन पन्हाळ्याला पोहोचा आणि गड समपचाराने घेण्याचा प्रयत्न करा. आणि जर कोणी नाही ऐकलं तर त्या गडावरून ढकलून जशी हरे हरे हरे. मुजरा, सरकार राजा गडावर पोहोचल्या. राजगड येतात. चला तयारी करा. हो जी. आम्हाला फार आनंद झालाय. गड अगदी समुपचाराने घेतला आहात. राजे, आम्ही आधीच म्हणलं होतं, तो सय्यद खान नाही ऐकला तर देव गडाखान फेकून. बाजी, गड नीट पाहून घेतलायच नव? होय. गडावर दारुगोळा आणि धान्याची कमतरता तर नाही ना? नाही राजन, त्याची मुलीत तुम्ही काळजी करू नका. फुलाजी, बाजी, शाब्बास, आमचा तुम्ही विश्वास जिंकलात. मुजरा राजे, एक अनोळखी जोडा गडाच्या उंचीत दिसताना सापडलाय. या बोलून गेल्यास मी. कोण आहे रे? काय करत होता गडाखाली? नाही जी, वाट चुकलो होतो म्हणून विचारायला गेलो तर पकडून आणला आम्हाला ते. ए, सरकार डोंबारी आहेत आम्ही मोठ्यासाठी या गावात त्या गावात फिरत असतो या. ए, खरं बोला नाहीतर. खरंच सांगतो या, फार लांबून आलोय मी. ए, बस झाली बतावली आता. आता बरा बोला कबूला नाहीतर. जाऊ द्या आम्हाला नाही तर. बाजी, काय हे? यांना ओळखलंच नाही तुम्ही? नाही राजे. अहो, हे आपले महादेवराव नाही का? बहिरची नायकाप्रमाणे शत्रूच्या गुंडात जाऊन माहिती मिळवतात. महादेवराव, पण या कोण? आम्ही यांना ओळखलं नाही. या आमच्या कारभारती बहिरी. शाब्बास महादेवराव.
हिला पण माझ्या बरोबर चाकरी करायची आहे स्वराज्यात. शब्बास मादेराव. बर काय खबर आणली? विजापुरातून थोरल्या महाराजांनी खंदा दिलाय. आबासाहेबांचा कलिता. राजे काय गंभीर बातमी. तो रुस्तम खान आणि फाजल खान आमच्या बरोबर युद्धात पराभूत होऊन युद्धातून पडून गेला आणि तो पुन्हा चालून येतोय. नाही राजे, आता कोणीतरी बडा सरदार पाठवला असता. होय बाजी. सिद्धी जोहर नावाचा सरदार आपल्यावर 40,000 फौज, 20,000 घोडदौड आणि अगणित तोफा दारुगोळा घेऊन आपल्यावर चालून येतोय. म्हणून म्हणतो राजे, आपण राजगडावर किंवा पुरंदरावरचा आश्रय घ्यावा. होय पंत, आम्हालाही वाटतं पन्हाळगड गाठावा. पन्हाळगडावर आदेशाचा सरदार सय्यद खान ठाम मांडून बसलाय. राजे, तुम्ही हुकूम करा. अख्ख्या बांधलांशी जाऊन त्याचा खात्मा करतो. हा शबूद आहे आपला. नाही बाजी, असा आताताईपणा करू नका. कदाचित गडाला वेढा घातला जाईल. वेळा किती दिवस, किती वर्ष, किती महिने काय चालेल काही सांगता येत नाही. येऊ द्या, येऊ द्या. अफजल खानाप्रमाणे त्यालाही वाटलं असेल सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात उंदीर जन्म घेतात, पण त्याला हे माहित नसेल सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात वाघ जन्म घेतात. उगाच दिवस नत फाडून काढतील. राजे, त्या सिद्धेशने वाटलं असेल, अरे पन्हाळा म्हणजे काय खेळण्याचा उंट नव्हे सहज चढून जायला. राजे, कुणाच्या नादी लागणं ह्या आमची सवय नाही, पण जर कोणी आमच्या नादी लागला तर त्याचा खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. होय बाजी. महादेवराव, नजर ठेवा त्या सिद्धावर. बाजी, गडावर मावळ्यांना एकत्र तयार करा आणि जय भवानी आहे आपल्यासोबत. हर हर खैर गेले. देखता हूँ वो चिहुआ कहाँ से निकलता है. हुजूर, डर के मारे किले से बाहर दिखेगा भी नहीं. हमें लगता है अपनी छावनी यहाँ लगा देते हैं. ऐसा एक किला बहुत ही मजबूत है. उसे लगता होगा हम किले पे नहीं आ सकते, लेकिन हम किले के नीचे ही उसकी कबर बनाने आए. सर हुजूर, शिवा को कब पकड़ना है? फाजल खान, आप बहुत ही जल्दबाजी करते हो. कोई भी चीज आसानी से नहीं मिलती. उस शिवा को हम बुलाएंगे नहीं, उसको आने के लिए मजबूर करेंगे. फिर चाहे महीना या साल लगे, ऐसा पिंजरा बनाया है कि वो भाग ही नहीं सकता. हुजूर, मुझे लगता है यहाँ बैठकर करेंगे क्या? उससे अच्छा हम किले पे हमला करें. आप चुप रहिए. इतना ही हमारी कदर जमा करनी है तो जाओ नाच गाना कराओ. जी हुजूर. झोपालो बाय. भेज दो उन्हें अंदर. ठीक है. नाच गाने का ऐसा नजारा पेश करो कि हुजूर खुश हो जाए. जी सर.
राजा पण फारच चिंतेत आहात. आम्हाला काळजी आमच्या रयतेचीच. एकीकडे सिद्धीने वेढा घातलाय तर दुसरीकडे शाहिस्त खान अपाट फौजफाटा घेऊन स्वराज्याकडे येऊ बघतोय. राजे म्हणूनच म्हणतोय आपण राजगड किंवा पुरंदराचा आश्रय घ्यावा. नाही पंत, जगावं ते वाघाच्या काळजानं आणि मरावं तेही वाघाच्या काळजानं. पंत, तुम्ही असं करा, सिद्धीकडे तहाची बोलणी करण्यासाठी जा आणि त्याला म्हणावं आम्ही तह करण्यासाठी तयार आहोत. राजा तुम्ही आणि तह? होय बाजी, काय करू शकतो आम्ही? गडावरची सर्व सिजोरी संपत आहे. अशा वेळी आमच्यासोबत आम्ही मावळ्यांना उपाशी नाही देऊ शकत. मग काय करायचं राजे? पंत, या आपण सोबत पांढरे निशाण आणि 4-5 मावळे घेऊन जा. बाजी, चिंता नसावी. म्या म्हणतो राजर, आम्हाला आज्ञा करावी. सासे बांधर सैनिक शत्रूंवरती तुटून पडू आणि त्यांचा नायनाटही करू. होय राजे, हा बाजी जिता आहे तो पाण्याचा दगुडसा, त्या सिद्ध्याचा पायच काय, त्याची तोप सुद्धा लागू द्यायची नाही. आपण तशी आज्ञा द्या. नाही बाजी, नाही फुलाजी, असा हाताताईपणा करू नका. आपल्याला सावधपणे विचार करावा लागेल. गंगाधर पंत जाऊन आले की आपण विचार करू. आई भवानी आहे आपल्या पाठीशी. बोला जगदंब जय भवानी, जय भवानी, जय भवानी. भेजो उन्हें अंदर.
तब्येत ठीक नाही तर ते स्वतःच आले असते. हुजूर, ये बंद का सुनना मत. नौटंकी है वो शिवा, कुछ भी कर सकता है. नहीं, अपना बुद्ध बंद कर ले. बंद. शिवा, 2 दिन बाद हमें मिलना यहाँ आना चाहिए. बाकी अभी कुछ मत बनना. राजा जी को कहिए कि हम अब्बा के दोस्त हैं. हमसे मिलने के लिए क्या डरना, कभी भी आ सकते हैं. जी हुजूर, जैसे आपकी हुजूर, आने दो उस शिवा को, मैं उसे खुद मारूंगा. मूर्ख हो तुम. चूहा पिंजरे में आया नहीं और चले मारने. अब्बा जान की तरह तुम भी फंस जाओगे, मर जाओगे तुम. हम खुद उस शिवा को बड़ी बेगम के सामने पेश करेंगे. आता गडावरून उतरल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. राजे, एक युक्ती आहे. धावतो आपणास. आपण थोड्या वेळासाठी जरा दालनात कामा. या. यशवंत, बोलव त्यास. मुजरा राजे. काय करताय असा? हो, मुद्रा राजाच नाही. आपण आम्हाला फक्त सॉंग घ्यायला सांगितलं तेवढंच करूया. अरे, आपला स्वराज्याचा राजा एवढ्या प्याचा दडकला असताना अरे आम्ही मारलं कामी नाही यायचं तर कोण कामी यायचं. होय तर? रोज या स्वराज्य रक्षणासाठी आम्ही मारू किंवा मरू एवढाच ठावाया बसली. शिवा, आपल्याला मोठी जोखीम उचलायची आहे. राजा सभी पणाल्यावरून बाहेर काढायचे आहे. हे दी सुखरूप. स्वराज्याच्या रक्षणासाठी आम्ही कामी नाही आलो तर आमच्या जन्माचा अर्थ काय? अकलता आम्हाला हत्या करा, शत्रूवर तुटून पडतो. नाही नाही बाजी, आमच्या जागी आमच्या मावळ्याला दावणीवर लावली आम्हाला योग्य वाटत नाही. आता मरून तेही स्वराज्यासाठी आणि जगू तेही स्वराज्यासाठी. नाही राधे, नाही. ज्या मायेनं आपला पुढचा गोळा या स्वराज्याच्या रक्षणासाठी वाहिला त्या मायेला आम्ही काय उत्तर देणार? नाही राधे, आम्ही त्या शिद्यावर चढाई करतो, तुम्ही निघा इथून. शाबास शिवा. या असं सोन घेतलंच ना की तो सिद्धार्थ टाकलाच म्हणून समज. अरे ह्याच आवाज आमासने. राजे, कोण काय करणार? दुसरा राजे सिद्धी फसला आमच्या मागे. पण त्या खासदारची काही गुरबी कमी नाही. त्याला आदर घडवलीच पाहिजे. होय पंत, त्याला तर धडा आम्ही शिकवू, परंतु त्या सिद्धीला मूर्खा बनून आपण इथून निघायला हवं. तुम्ही बाजी आता काही सांगतील याप्रमाणे तयारीला लागा. राजे, राजे आपण आणि हे कोण? आमचं प्रतिबिंब शिवा काशीत. पंत फसलात ना राजे. आमचा डाव कामी आला. आता लवकरच तयारीला लागूया. राजन, आजच गड उतरायचा. होय राजे, चला 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 राधे. चला पालखी बसा. पालखी कशासाठी? पालखीत बसून आपण अवघड वाटेने वेळेवर नाही पोहोचू शकणार. आम्ही तुमच्या सगळे पायी घेतो. नाही राजे, अहो एकाच वेळेला मागच्या वाटेनं शिवाकाठीला पाहिजे आणि पुढच्या वाटेनं आपण जाऊ. मग सिद्धाला चकवा पडेल आणि मग
शिवा आपल्या बोलण्यामध्ये गुंतवून ठेवेल आणि आपणास यल भेटेल पणाला पोचायला. नाही बाजी, अशी आमचं मन आम्हाला खातंय. शिवा मारला गेला तर स्वराज्याचा एक दागिना तुटल्यागत होईल. म्हणून म्हणतो आपण एकत्र जाऊ. आता मरू तेही स्वराज्यासाठी आणि जगू तेही स्वराज्यासाठी. नाही राजा, भाऊ साहेबांची हाल आहे तुम्हाला. आपण निघायचो. आम्ही त्या शिद्यात अटकवतो. काही दगापट्टा झाला त्याच्यावर आम्ही चाल करून जातो. आज मोठा आनंदाचा दिस आहे राजा, आनंदाचा दिस आहे. तुमचं मरण माझ्यावर येत असताना त्या सुवर्ण अक्षरानं माझ्या जन्माचा सार्थक होईल राजा, सार्थक होईल. शिवा राजा, राजे चला राजे, निघायला हवं. जा राजा, चला राजे, जा. आपके लिए एक तोहफा लाया हूँ. शिवाजी को कैद करके आपके सामने लाया हूँ. लेके आओ, ले आओ उस बगावत को. आओ शिवाजी. मासूद, राजा क्या ऐसे बांध के क्यों लेके आए? छोड़ दो उनको. आम्ही पळून जाऊ एवढ्या सेकंड नाव आम्ही तर ठरल्याप्रमाणे आम्ही भेटीचाच येत होतो. पण ह्याला वाटलं की आम्ही पळून जातो की काय. रुको हुजूर, आप उसका हाथ के पंजे देखिए. वाम न कहूंगे हमारे अब्बाजान को भी ऐसे ही फंसाया था. आमच्या हातात तर काहीच नाही आहे. आपल्या वडिलांसारख्या आणि दगाबाज नाही. खान साहब, अपने बुलाया इसलिए हम लोग आए. इथं ही माकडं इथं असतील असं आम्हाला तर माहित असतं तर आम्ही आलोच नसतो. खामखा नाराज हो गए राजा जी. वैसे ही तो आपको आना ही था. आपको पकड़ के बड़ी बेगम के सामने पेश करना चाहते थे हम. शिवाजी म्हणजे उंदीर वाटला की काय त्या मूर्ख बेगमला. तिला सांगा की शिवाजी वाघाला जेवढं चित्रवाळ तेवढं फाडून खाल्याशिवाय राहणार नाही. हुजूर, ये स्वान नहीं हो सकता. ये मैंने उसे सामने से देखा है. लवकर ओळखलाच माकडा. तुला सुद्धा तुझ्या बापाबरोबर जर मारलं असतं तर तिथं तुझ्या बापाच्या बाजूला कबर खोदण्याचं भाग्य नाही लाभलं असतं. ही शिवाजी नाही, ही शिवाजी काशी आहे. अरे थोडासा सुरेला माझा खूप बदल शिवाजी सारखा आहे. म्हणूनच माझा राजा तुझ्या डोळ्यात देखत घर उतरून गेला. इसके लिए मराठे जान देने के लिए तैयार है. अरे जाओ उसको ढूंढो. चलो. मुघल जवळच आहेत. राजा तुम्ही निघा आता. आम्ही गनिमा साधवतो. नाही, आता आपण इथे शत्रूंना मारूनच जाऊ. नाही राजे, आपण निघावं. हवा आपण वाचला तर स्वराज्य वाचेल. नाही राजे. राजे, आम्ही हाऊस साहेबांना शपथ दिलाय की आम्ही राजाचे सुखरूप आणू. राजे तुम्ही निघा.
हे बघा पन्हाळ्यावर पोचला की तोपांचे 5 बार द्या, आम्ही समजू आमचं राज पोचलं म्हणून. जावा नाही राजा जावा, राज माझी आण आहे, जावा राजे. नाही बाजी, आमच्या मावळ्यांना आम्ही मुलात सोडून नाही जाणार. राजा माझा ऐका, तुम्ही निघा राजा, निघा. येऊ द्या काश्मीर. हा येऊ द्या म्हणत ना आता. येऊ द्या काश्मीर. आई जाऊ काट अरे 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 आई जाऊ तो त्याला पाडला मग त्याला मारला बघ. अरे आई जाऊ पडते बिडते आहे कसं हवरला बघ. मुजरा राजे